नमस्कार, श्री स्वामी समर्थ. शिल्पाज किचनमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोलकढी कशी बनवायची ते बघणार आहोत. त्याच्यासाठी इथे लागणारं साहित्य, मी इथे एक छोटी वाटी खोबरं घेतलं आहे, किसलेलं ओलं खोबरं. मिरच्या घेतल्या आहेत 4, लसूण घेतले आहेत 4-5, कोथिंबीर आणि कोकम घेतले 4. लसूणच्या मी इथे 4-5 पाकळ्या घेतलेल्या आहेत. जास्त आपण घ्यायच्या ना लसूणच्या पाकळ्या, कारण ते जास्त प्रमाणात झालं तर त्याला उग्र वास येतो. आता मी इथे खोबरं, मिरच्या, लसूण आणि कोथिंबीर सगळं मिक्सरला थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि वाटून घ्यायचं आहे. आता इथे ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकायचं आपण आणि मिक्सरला आता लावून घ्यायचं आपण. हे बघा, इथे मी हे वाटण वाटून घेतलेलं आहे. आता हे आपण एका भांड्यामध्ये हे आता मी एका फडक्यामध्ये गाळून घेते. हे बघा, हे असं आपण गाळून घ्यायचं आहे. आता मी इथे चवीपुरतं मीठ टाकते थोडंसं. इथे 4-5 कोकमं टाकली आहेत मी. आणि थोडीशी साखर घालते मी ह्याच्यामध्ये. साखर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता. आता हे व्यवस्थित आपण ढवळून घ्यायचं आहे. कोकम टाकून आपण इथे चांगलं हे करून घ्यायचं आहे, ह्याच्यामध्ये मिक्स करून आणि थोडा वेळ ठेवून द्यायचं आहे. ही बघा, इथे मी 10 मिनटं ठेवलेली सोलकढी बनवून. आता ही आपली सोलकढी इथे तयार आहे. इथे वरून थोडीशी मी कोथिंबीर टाकते त्याच्यावर. ही बघा, आपली इथे सोलकढी तयार आहे. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.